प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातली सगळ्यात मोठी रक्तविहीन धम्मक्रांती घडवली। ती धम्मक्रांती जिथं घडवली ते महामंगल ठिकाण म्हणजे नागवंशीयांचे नागभूमी नागपूर। दीक्षाभूमी राज्यातील म्हणजे विदर्भातील नागपूर ह्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सगळ्यात मोठी रक्तविहीन क्रांती घडवली, धम्मक्रांती घडवली। हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि त्या भूमीला जगभरामध्ये दीक्षाभूमी या नावानं ओळखल्या जाते। आज दीक्षाभूमी जगभरातील मानवतावाद्यांचं ऊर्जा केंद्र बनलेला आहे, प्रेरणा केंद्र बनलेला आहे। अशा ह्या दीक्षाभूमीचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे, विदित आहे। ह्या दीक्षाभूमीचा आणखीन एक इतिहास आहे, तो म्हणजे दानपेटी। या दानपेटीचा एक मोठा इतिहास आहे मित्रांनो। धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल किंवा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा तथागत बुद्धांची बुद्ध पौर्णिमा असेल, या सर्व महामंगल दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जगभरातील करोडो बौद्ध अनुयायी, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहते, तिथं नतमस्तक होते आणि तिथं तथागत बुद्धांच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर, मूर्ती समोर जी दानपेटी ठेवलेली आहे, त्या दानपेटी मध्ये आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या ऐपतीनुसार, आपापल्या भावनेनुसार त्या दानपेटीमध्ये काही धम्मदान टाकल्या जातंय। हे धम्मदान प्रत्येक वर्षी त्याची मोजण्याची एक प्रक्रिया आहे। अतिशय पारदर्शी पद्धतीनं हे धम्मदान मोजल्या जाते आणि ही धम्मराशी मोजण्याचं काम जे दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे, त्या कॉलेजचे कर्मचारी करतात ऑन रेकॉर्ड। परंतु ह्या वर्षी मात्र त्या परंपरेला गालबोट लावण्यात आलेला आहे। अतिशय लपून छपून त्या दानपेट्या खोलण्यात आल्या। कॉलेजचे कर्मचारी नव्हते, तर त्या ट्रस्टीमध्ये असणारे, दीक्षाभूमीच्या ट्रस्टीमध्ये असणारे जे काही मान्यवर ट्रस्टी आहे, त्यातल्या काही मोजक्या लोकांना घेऊन ते दानपेटी खोलण्यात आली। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्या दीपा यश पान्हेकर आणि त्यांच्या जोडीला त्या ट्रस्टीमध्ये असणारे रवी मेंढे आणि अरुण जोसेफ हे प्रमुख होते। रवी मेंढे आणि अरुण जोसेफ यांच्याबद्दल आपल्याला मी माहिती देतो। ह्या दोन्ही व्यक्तींवरती महिलांना छेडछाड करण्याचा, महिलांबरोबर दुर्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप सध्या नागपूर खंडपीठामध्ये आहे। अजून ते नागपूर खंडपीठामध्ये विचाराधीन आहे, सुनावणी अजून झालेली नाही। अशा आरोपी ते धम्मराशी मोजण्यासाठी होते। याचा अर्थ जे बदंत सुरई ससाई आहेत, 96 वर्षाचे आहेत, ते फक्त 4 वर्ष कमी आहे त्यांच्या वयाच्या 100 वर्ष पूर्ण व्हायला। त्या 96 वर्षीय बौद्ध भिक्खूला अंधारात ठेवून हा कारभार कोण करत आहे? ही धम्मराशी लपून छपून मोजण्याचं कारण काय? हा सवाल तिथली जनता विचारत आहे, धम्म उपासक विचारत आहे।
काही व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहे, मी तो व्हिडिओ आता टाकत नाही, परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र तो व्हिडिओ मी टाकणार. मित्रांनो, हा गलथानपणा, ही अनियमितता का आणि कशासाठी? जर प्रत्येक वर्षी दानपेटीतलं धम्मदान सगळ्यांसमोर कॉलेजचे कर्मचारी मोजतात आणि ते जगजाहीर करतात, असं असताना ह्या वेळेला कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना तिथं न घेता प्राचार्य दीपा यश पानेकर यांनी रवी मेंढे आणि अरुण जोसेफला घेऊन ही धम्मराशी मोजली कशी? ती धम्मराशी किती होती ती जगासमोर आली पाहिजे. त्यात पारदर्शिता का ठेवली नाही त्याचे कारण आम्हाला सांगितले पाहिजे. काही धम्म उपासकांशी आम्ही बोललो, नागपूर मधल्या काही जबाबदार व्यक्तींशी आम्ही बोललो. त्यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी सुद्धा दिशाभूमीच्या कारभारात पारदर्शीपणा आला पाहिजे असंच आपलं मत नोंदवलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न असा निर्माण होतोय की 96 वर्षाच्या सुरई ससाई या आदरणीय भदंत यांच्या पाठीत कोणी चाकू तर खुपसत नाही, त्यांचा विश्वासघात तर कोणी करत नाही, त्यांच्या वयाचा गैरफायदा कोणी उचलत तर नाही. या सर्व प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहे. पुढच्या वेळेला निश्चितपणे आम्ही तो व्हिडिओ जो आमच्याकडे उपलब्ध आहे तो व्हिडिओ भीम पॅन्थर वरती टाकण्याचा आमचा प्रयत्न राहील. तोपर्यंत जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.